नांदेड शहरामध्ये आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने लोकनेते गोपीनाथराव मुंडे पानपोईचे उद्घाटन। हा कार्यक्रम गुरुवारी दिनांक 19 मार्च रोजी मिल रोड नांदेड येथे पार पडला। या उपक्रमातून नागरिकांना मोफत पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। या कार्यक्रमाला दीपक सिंह ठाकूर, नरसिंगराव कहाळेकर, कोंडिबा बनसोडे, राजसिंह ठाकूर, रोहित पाटील, संतोष भारती, कपिल यादव तसेच भाजपाचे महानगर सरचिटणीस ॲडव्होकेट धर्मभूषण दिलीप ठाकूर हे होते। ते आनंद होतो। एका एका क्षणाचं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्व असतं। ही जी पानपोई तुम्ही पाहता 25 वर्ष चालू आहे, 25 सातत्य। दिलीप ठाकूर म्हणजे वेगवेगळ्या कल्पना प्रत्यक्षात मूर्त स्वरूपामध्ये उतरवणारा एक झुंजार कार्यकर्ता। स्वतःजवळ काही असो की नसो, यांच्यावर पब्लिकचा विश्वास आहे। मोठमोठ्या स्कीम, मग ते वेळगळ माणसाचे केस कापणे असो, हिवाळ्यामध्ये कडकड थंडीमध्ये पडणाऱ्या रस्त्यावरच्या माणसाला ब्लँकेट पांघरणं असो, की हॉस्पिटलमधल्या सगळ्या निराधार लोकांना अन्न पुरवठा करणारा असो, कोणतीही स्कीम घ्या, यांच्याकडे नसेल तर लोक स्वतःहून म्हणतात की दिलीप भाऊ एक प्रामाणिक इमानदार कार्यकर्ता आहे, मदत केली पाहिजे। कुठं हैदराबाद, कुठं मुंबई, कुठं पुणे, तिथून लोक मदत पाठवतात, मी विश्वास आहे। आणि यावेळेस पानपोईच्या निमित्तानं असं म्हणतो मी, मला सांगायला हरकत नाही की खूप तुम्ही काम करतात, वेगवेगळे उपक्रम राबवतात। वरिष्ठांनी कुठंतरी नोंद घ्यायला पाहिजे। पब्लिकच्या मनामध्ये, सामान्य कार्यकर्त्यामध्ये, स्वीकृत सदस्याच्या याच्यामध्ये दिलीप भाऊचं नंबर 1 वर नाव असेल असं सगळंच लोक म्हणत होते। परंतु यादी जाहीर झाल्यानंतर आम्हाला सगळ्याला संयमानं पुढं आणखी जायचं असल्यामुळे यावर भाष्य करणं योग्य समजत नाही। परंतु कदाचित कोण जाणे, आणखी बरेच संधी आहेत। मुंबई दिल्ली पातळीवरचे अनेक पद रिकामी होतात, त्यावेळेस पक्षश्रेष्ठींनी नियोजन करून ठेवलं असेल की दिलीपला मोठं सन्मानाचं पद देऊ। म्हणून दिलीप भाऊ, तुमच्या मागे सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद आहे, कार्यकर्त्याचं सहकार्य आहे, शुभेच्छा आहेत। तुम्ही राजकारणात पुढे जावेत अशी सगळ्या कार्यकर्त्यांची मनोमन इच्छा आहे। तुमच्या कार्याला सर्वांच्या आमच्या शुभेच्छा आहेत। धन्यवाद।